एकदम भारी व्यू। चिखलोली डॅम छान आहे मंदिर एकदम, हे परिसर आजूबाजूचा एकदम छान आहे। आता आपण आलेलो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला। हे बघा इथून आलो आपण आणि जायचं आपल्याला इथे खंडोबा देवस्थान मुळगाव। वरती शिड्या चढत आपल्या डोंगरावरती मंदिर आहे, तिथे जायचं। चला जाऊया। आलो आपण आता शिड्या चढत जायचं आहे। इथे पण एक छोटंसं मंदिर आहे, जाऊया आता। हे बघा मला असं वाटतं तरी 400-500 शिड्या असणारच ह्याच्यात। हे पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या एंडला मंदिर आहे। खूप दिवसानंतर असं डोंगर चढायचं, असं म्हणजे चढत जायचा अनुभव येणार आहे। आणि थोड्याला नाही 400-500 शिड्या आहेत। जाऊया आपण, मस्त आहे प्लेस तर छान आहे बघा। शिड्या म्हणजे असं चढायचं एकदम हे केलं, हे बघा दाखवतो। म्हणजे असं बेसिकली नीट चढता यावं म्हणून असं केलं। आणि एक सांगायचं आहे बघा, तेवढंच वरती आलो आहे मी। व्ह्यू बघा काय भेटतोय, वरती गेला व्ह्यू काय भेटेल ते बघूया। आपला फिटनेस पण चेक होणार आहे आता ह्याच्या पण। असं आपलं चालू असतं वॉकिंग वगैरे, बघूया वर जायपर्यंत कळेल मला। माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल। हे बघा अजून वरती ते 2 दुसरीकडे आहेत, शिड्या गेलेत। काय कुठं जाते बघूया, जरा विचारून जावं लागेल। एक वरती गेला आणि इथे डाव्या बाजून आपण जायचं वरती। एवढं वरती आलो आपण आणि इथून सेमच आहे, वरतीच येतात मंदिराकडे जातात। आणि इथे जरा अशी जागा बनवली आहे थोडं रेस्ट वगैरे घ्यायला, आणि सॉलिड आहे वरती। नंबर टाकलेले आहेत, मला वाटतं शिड्यांचे असणार आहे बघा। दुपारचे वाजले 3, पाऊस नाही, आता पाऊस गेला। जरा पावसाचं तर बरं झालं असतं। चला, ज्याचा फिटनेस लेवल नसेल तो नाही येऊ शकत वरती। अरे उभ्या शिड्या आहे बघा, एकदम तोंडावर आहे। पण आता इथं जरा बसलोय, जरा वरती जायचं अजून। उभ्या शिड्यात म्हणून एवढा दम लागतोय आणि फिटनेस कळतं आता काय। आपल्याला पुढे ट्रेकिंगला वगैरे पण जमलं जायचं आहे, त्याची प्रॅक्टिस झाली। आणि फिटनेस ठेवा, अशा वेळी कामाला येतं। चला आता जाऊया वरती।
वाटतं मीटर असणार, शिड्यांची काउंटिंग नसणार आहे. अर्धा किलोमीटर आहे वाटते हे, 500 किलोमीटर असणार, 500 मीटर असणार. आणि आता शिड्यांची अवस्था खराब झालेली आहे. हे बघा, आलो आपण नक्की वरती. हे बघा मंदिराचा कळस दिसतोय आणि इथे खडी टाकले. मे बी याचंच काम करतात वाटतं, जिन्यांचं काम करतात. फायनली आपण पोचलेलो मित्रांनो. हे बघा आले मंदिर. एक आपण मोठी चूक केली आहे, पाण्याची बाटली खाली विसरलो गाडीमध्ये. चला बघूया वर आहे का काय सोय. पहिलं दर्शन घेऊया मग बोलूया. आलोय आपण अखेरीस. हे फक्त तोंडावर आहेत पुढच्या शिड्या. बघूया कशा चढायच्या त्या. येळकोट जय मल्हार. मस्त मूर्ती आहे. एकदम छान मंदिर आहे. वरती आल्यावरती एकदम भारी वाटतं. मस्त एकदम. येळकोट जय मल्हार. चला निघूया आता इथून. खाली जाताना आता बघूया कसं वाटतंय. चला. चला तर आपण इथून निघतोय. खंडेराय देवस्थान मुळगाव. आणि आज आपली बदलापूरमधली काही निवडलेली मी 3 स्थळं मला करायची होती. 3 डेस्टिनेशन्स केलेत आज आपण बदलापूरमधले. एकदम प्रसिद्ध चिखलोली डॅम, आणि चिखलोली डॅमवरून 10 किलोमीटर कोंडेश्वर आहे, आणि कोंडेश्वरून परत 10 किलोमीटर हे मुळगावमधलं खंडेराय देवस्थान आहे. सो असे मस्त प्रवास झाला आजचा. आणि आता वाजलेत 3:30. घरातून निघालो होतो 9:30ला. आज काम वगैरे करून निघालो, लेट झालं. सकाळी पण जी सकाळी म्हणजे निघायची जी मजा आहे ती म्हणजे अशी मधल्या टायमाला नाही, कारण ट्रॅफिक वगैरे सगळं भेटत असतं. सो तो राहिला विषय तो तर काय कमी होणार नाही. पण बाकी आता निघूया आपण इथून. आता उतरताना कसं वाटते बघूया. चला मस्त मंदिर आहे. आता पुढचं डेस्टिनेशन की व्हिडिओ एंड करायचं हे बघूया आता गेल्यावर खाली. चला. भारी प्लेस आहे एकदम. फुल 360 व्ह्यू आहे एकदम. उतरतो आता पण खाली. उतरायला पण एक वेगळा टास्क आहे, कारण ॲक्च्युली हे डोंगरावर आहे ना, एकदम चढण आहे, तोंडावर शिड आहेत. उतरताना पण तेवढाच टास्क होतो. म्हणजे आपलं बॉडी कंट्रोल करायला लागते उतरताना, नाही तर मग सरळ खाली. आणि हे बघा हे 2 जण, एक वरती गेला, हा मी ते मध्येच बसलो म्हणून तो वरून खालून वरती धावत आलेला.
आणि मी जिथे बसलो इथेच बसलेला. आता मी खाली आलो तर तिकडून खाली गेलाय. प्राण्यांचं आपण बारवी डॅम रोडला आहोत. हा बारवी डॅम रोड आहे. आपण इथे आता कुळगावच्या इथून निघालो मॅप लावून. तसंच आपण खाली आलो आता. आणि हे एक स्पॉट दिसलं मला. काय स्पॉट आहे मला माहीत नाही, पण बारवी डॅम रोडलाच लागूनच आहे आणि मस्त स्पॉट आहे. स्पॉट भारी दिसला म्हणून मी थांबलो. माझ्या मार्फत तुम्हाला पण कळावं. एकदम भारी आहे. कोणाला माहिती असेल इकडचे असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण चाललो आहे बदलापूर कल्याण रोडला पुढे जाणार. बाकी चला निघूया इथून आता. घनसोली स्टेशनच्या इथं उभा आहे. मी दादाची वाट बघतोय. जायचं आपल्याला काकांकडे. काकांचा आज बड्डे आहे. म्हटलं जातात आपण जाऊया आता. वाटते 6:30. जरा मध्ये थांबलो होतो म्हणून उशीर झाला. आलेला आपण काकांकडे. काकाचा बड्डे आहे. इथे केक बी सगळं रेडी आहे. आणि आता सगळ्या कामावर आलेले बघा. हे आता मला फोन केला इकडे आल्यावर. मला सरप्राईज. ना मग किती 57 ना 57 57 birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nana. Happy birthday to you. 57 वर्ष 57व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. फुल पार्टी दिलेली आहे बर्थडेची. नंतर मोठी पार्टी होणार आहे. हा काकी गावी गेली आहे एका कामामुळे. जरा काकी आली की परत एकदा पार्टी होणार आहे बर्थडेची.